अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस उरलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांनी सभांचा जो आहे तो धडाका लावलेला आहे। स्थानिक नेत्यांकडून दररोज चौकामध्ये प्रभागामध्ये कॉर्नर सभा घेतल्या जात आहे आणि मोठ्या नेत्यांकडून जी आहे ती एक सभा जी आहे ती घेतली जात आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच पंचवटी चौकामधनं जे आहे ते भाजपच्या उमेदवारांसाठी रोड शो काढला होता। त्यानंतर एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा नेहरू मैदानावर झाली होती आणि आज जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा जी आहे ती अमरावतीमध्ये होत आहे। अमरावतीच्या संत गाडगे महाराजांच्या समाधी मंदिरासमोर असलेल्या प्रांगणामध्ये ही जाहीर सभा होणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सर्वाधिक जागा लढवणारा एकमेव पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख सध्या अमरावतीमध्ये झालेली आहे। 87 पैकी जवळपास 85 जागांवर जे आहे ते राष्ट्रवादीने आपले उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे निवडणुकीमध्ये किती उमेदवार निवडून येतात याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे सभेची जी आहे ती जय्यत तयारी झालेली आहे। जोरदार असं शक्ती प्रदर्शन जे आहे ते अजित पवारांच्या वतीच्या राष्ट्रवादीच्या वतीनं आज अमरावतीमध्ये केलं जाणार आहे। खास करून विश्वास मेळावा असं या जाहीर सभेला जे आहे ते नाव देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीची जी थीम आहे पिंक कलरची, ती पिंक कलर जे आहे ते सर्व या ठिकाणी लावलेले दिसतात। त्याच कलरची गुलाबी कलरचे संपूर्ण होर्डिंग्स या ठिकाणी छापण्यात आलेले आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अमरावतीच्या विकासासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा विश्वास मेळावा अशा पद्धतीचं आशय या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे। दुसरीकडे विजन विकासाचे गतिमान अमरावतीचे असे देखील स्लोगन या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक मुख्यमंत्री आणि एका उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली, त्यानंतर अजित पवारांची आज सभा जी आहे ती अमरावतीमध्ये होणार आहे। त्यामुळे विरोधकावर अजित पवार काय बाण टाकणार हे देखील महत्त्वाचं आहे। दुसरीकडे या संपूर्ण जाहीर सभेचा मतदानावर किती परिणाम होणार हे जे आहे ते येत्या 16 तारखेला समजणार आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।